मी संजय सोनवणे आणि आज आपण पाहणार आहोत सरकार जनतेविषयी घेत असलेली काळजी किंवा जनतेला वाटतं की सरकार आपली काळजी घेतं त्याविषयी काही त्यांचे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम पाहूयात आणि सदर उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की सरकार कसं जनतेला गंडवत आहे, परंतु जनतेला तो विषय लक्षात येत नाही। उलट जनतेला वाटतं सरकार आपल्या हिताचं काम करत आहे। परंतु मित्रांनो, या आजच्या लोकजागर वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक साधारण मे महिन्यामध्ये एक सर्क्युलर निघालेला आहे आणि त्या सर्क्युलर मध्ये हे सर्क्युलर आहे 8 मे 2025 चं। हे आहे महाराष्ट्र शासन अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई मंत्रालय यांचं। तसेच याच्या अगोदर ती संदर्भ आहे तो आहे म्हणजे भारत सरकार यांचं 6 मे 2025 रोजीचं सर्क्युलर। याच्यामध्ये काय म्हटलं आहे की आम्हाला जेव्हा तुळजापूर तालुक्यात किंवा धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की मे महिन्यामध्ये सर्वांनाच सांगण्यात आलं की ऑगस्ट महिन्यापर्यंत सीधा म्हणजेच रेशन हे सर्वांना वाटप करायचं आहे। तेव्हा प्रश्न पडला की आपण आहे ते रेशन कधी कधी मिळत नाहीये, परंतु 3 महिने अनामत ऍडव्हान्स हे जे रेशन वाटप होणार आहे याच्या मागील काय गोष्ट असावी म्हणून थोडं जाणून घेण्यासाठी आम्ही काही प्रयत्न केला आणि त्यासाठी मान्य तहसील कार्यालय येथील जे पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून आम्ही या गोष्टी लेखी स्वरूपात मागणी केल्या आणि त्याचे हे जे दस्तावेज आहेत त्यानुसार आम्हाला एक माहिती उपलब्ध झाली। ती माहिती म्हणजे आम्ही दिनांक 23/6/2025 रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे पुरवठा विभागास माहिती विचारली आणि आपण 3 महिने ऍडव्हान्स मध्ये जे रेशन वितरण केलेलं आहे त्याची यादी द्या। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला यादी दिलेली आहे आणि ते देण्यामागील कारण काय असावं हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे सर्व दस्तावेज गोळा केले। मित्रांनो, याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की सरकार किती लोकांची काळजी घेत आहे की या लोकांच्या माध्यमातून कुणाचे तरी घर व्यवसाय किंवा उद्योग चालवत तर नाही ना, असं शंका आल्यामुळे आम्ही ते पत्रक काढून पाहिलं। त्यांनी दिलेली जी माहिती जी आहे त्याच्यामध्ये हे पहिलं पत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं आहे। त्यानंतर हे दुसरं जे आहे हे जे 6 मे 2025 चं हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे। या दोन्ही पत्रामध्ये जो उल्लेख आहे तो म्हणजे एक आश्चर्यकारक आहे। तो कसा, 3 महिने ऍडव्हान्स मध्ये रेशन का वाटप केलं याची कारणे विचारले असता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलंय मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो। आता हे पत्र कुणी काढलेलं आहे तर महेश कानडे, कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मुंबई मंत्रालय यांनी काढलेलं आहे। यांनी कुणाकुणाला कॉपी केलेला आहे तर नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई, सर्व उपायुक्त पुरवठा, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर यांनी संदर्भ दिलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा। परंतु मित्रांनो, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये त्यांनी जे उत्तर दिले ते आपण बघूया। ते उत्तर म्हणजे एक हास्यास्पद किंवा ते तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल परंतु ते हास्यास्पदच आहे। यातला मुद्दा आहे सदर पत्रान्वये आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टिक आणि साठवणुकीसाठी राज्य केंद्रशासित प्रदेशाची ऑगस्ट 2025 पर्यंत NFSA अंतर्गत वाटप केलेले अन्नधान्य आगाऊ उचल करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली असून
सदर अन्नधान्याची उचल व वाटप राज्यांनी 30 मे 2025 पर्यंत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी दुसरा मुद्दा काय म्हणलाय की याला यांनी एक काय म्हणून त्याला एक डेडलाईन दिलेली आहे की तुम्ही ह्या दिवसापर्यंतच तुम्ही ते वितरित करायचं आहे. तर ते का वितरित करायचं आहे, तर याच्यामध्ये सरळ सरळ दिलंय की ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे 3 महिने अगोदर मे जून जुलै ऑगस्ट हे महाराष्ट्र सरकार आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कसं कळलं की अतिवृष्टी होणार आहे? का त्यांना भविष्यवाणी कळायला लागली का भारत सरकारचं किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं महाराष्ट्र सरकारचं हवामान खातं एवढं दक्ष झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी 3 महिने अगोदर लोकांचं रेशन वाटप करायचं ठरवलं? हे असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि शंकेला कारण निर्माण होतं की इथं कुठेतरी पाणी मुरत आहे. जे रेशन लोक जातात त्यांना वेळेत मिळत नाही आणि सरकार 3 महिने ऍडव्हान्स मध्ये वितरण करत आहे. जनतानो, मित्रांनो, हे तुम्हाला समजून घेण्याचं आहे सरकार एवढं तुमच्यावर फिदा काय आहे. कारण आता आपण जे रेशन वाटप करत आहोत किंवा झालेलं आहे ते रेशन जनता ही टिकवून ठेवणार नाही. ते आलेलं रेशन काही ना काही लोक थोडेफार असतील ते ठेवतील, परंतु सर्रास लोक रेशन आलेलं विकून टाकतात आणि ज्या वेळेला हे रेशन आलेलं विकून टाकतील त्यावेळेला 3 महिन्यानंतर जो अन्नधान्याचा तुटवडा निर्माण भविष्यामध्ये म्हणजे पुढील जो आपला पुढील पीक पेरा असतो त्या संदर्भामध्ये आताच अतिवृष्टी झाली तर आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलं हाताशी पीक हे नष्ट होऊ शकतं आणि ते नष्ट झालेलं पीक पुन्हा उभं करणे अवघड आहे. किंवा आता जे काही सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, यांची तीळ असेल, यांची काढणी येण्याच्याच सुमारास अतिवृष्टी गेली 4 दिवसापासून सुरू आहे. काही महाराष्ट्रामध्ये, काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं हा कार्यक्रम राबत आहे आणि ही भविष्यवाणी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाला कशी कळाली? त्यामुळे प्रश्न पडतो, हे अन्नधान्य तुटवडा करून महागाई तर वाढवायची नाही ना, लोकांना सरकारच्या हाताकडे बघायला तर लावायचं नाही ना. समजा कदाचित अतिवृष्टी झाली तर आमचे शेतकरी बांधव काही त्यांचे राजकीय पक्ष त्याच्यावर पोळ्या भाजून घेतील आणि म्हणतील आम्ही विमा भरलेला आहे. मग काही राजकीय पक्ष त्याच्या चढाओढीनं ते विमे जाहीर करतील आणि मग आम्ही खुश होऊ. तुटपुंजा मदतीपुढे आम्ही आमचं जे काय अवाढव्य जे मोठं उत्पन्न येणार आहे त्याला मुकणार आहोत आणि हे कृत्रिमरित्या आणलेली टंचाई आहे हे समजून जनतेने घेतलं पाहिजे. हा सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण सर्वांनी या गोष्टी समजून घ्याव्यात आणि सरकारला जवाब विचारावा की तुम्हाला 3 महिने आधीच कशाच्या माध्यमातून कळालं अतिवृष्टी होणार आहे आणि तुमच्या गोडाऊनपासून गावापर्यंत नेणारी जी काही वाहनं आहेत ते अडकतील असं ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय. पावसामध्ये चिखलात फसतील. तर याच्या अगोदर सरकारनं देखील मी या माध्यमातून विचारू इच्छितो की सरकारनं देखील सांगावं याच्या आधी किती वाहनं अडकली आणि त्यामुळे त्या गावापर्यंत नेण्याचा शिधा पुरवठा खंडित झाला याचं देखील उत्तर द्यावं. मित्रांनो, हे काही सरकार उत्तर देणार नाही आहे, परंतु तुम्हाला जे वाटतं आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे हे सरकार जनतेच्या हितासाठी आहे, तर प्रत्येकाने हा प्रश्न आपापल्या भागातील तहसील कार्यालयांना विचारा, सरकारला विचारा आणि त्या उपरच ज्या राजकीय पक्षावर तुम्ही प्रेम करता त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना देखील विचारा. या ठिकाणी कुठल्या राजकीय पक्षाचा देश करणं हा उद्देश नसून चाललेली व्यवस्था ही खरंच स्वातंत्र्य आहे का? मी आज जवळपास 13 ऑगस्ट रोजी बोलत आहे आणि 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे असं सांगितलं जात आहे. तरी हा देश खरंच स्वतंत्र आहे की ट्रान्सफर ऑफ पॉवर नुसार चालतो याचा विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारताच ज्यांना सरकार मानताय त्यांना सुद्धा तुम्ही विचारा. एवढंच सांगतो. धन्यवाद.